अच्छा, लॅब इथे का? ब्लड टेस्ट घेत आहे का? मॅडमचे कॅबिन झाले. दिवस गेलेले आहे. पहिले 3 महिने गोळी घ्यावी लागते, तरी गर्भ चांगला राहायला मदत होते. तर ती गोळी आपल्या इथं 15 दिवसांची मिळेल. पुढच्या वेळेला तुम्हाला विसरवायला मिळतील. विसरवायला कार्ड लवकरात लवकर काढून काय सांगाल, सध्या मे महिना असतो, म्हणजे मे महिन्यामध्ये 42-43 सेल्सिअस तापमान असतं, परंतु 3 मे पासून कुठेतरी पाऊस येत असल्यामुळं 31-32 सेल्सिअस तापमान झालेले आहे. आणि यामध्ये कसं डासांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होते आणि त्यामध्ये रोगराई पसरू शकते किंवा संसर्गजन्य आरोग्य होऊ शकतात, असं तज्ञांचं मत आहे. आपलं काय मत आहे? हे मत अगदी बरोबर आहे, कारण काल आपण बघितलं शहरामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे. आणि शिवाय आपण मान्सून पूर्व तयारी जी म्हणतो, जे डेंग्यू किंवा उत्पत्ती स्थानं जी आहेत त्याच्याबद्दल जाहीर आव्हान पण आपण पेपरमधनं देतो की काय काय काळजी घ्यायला हवी आहे. कारण याच्यामध्ये उत्पत्ती स्थानं जी आहेत डासांची ती वाढतातच. त्यामुळे डेंग्यू मलेरिया असे कीटकजन्य आजार होण्याची शक्यता खूप वाढते. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या, कारण कूलर वगैरे आता आपण उन्हाळ्यामध्ये खूपदा कूलर वापरतो, त्याच्यामध्ये पाणी तसंच राहतं. जिथे पाणी साठा साचलेलं असतं त्या ठिकाणी जी डासांची उत्पत्ती स्थानं होतात. त्यामुळे कोरडा दिवस पाळणं, मच्छरदाणीचा वापर करणं, मुलांना काळजी घेणं, मुलांची फुलवाहनचे कपडे घालणं, ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. शिवाय जर कुणाला ताप, सर्दी, खोकला असे काही लक्षणं आढळली तर त्वरित सरकारी दवाखान्यात किंवा जिथे त्यांना शक्य असेल तिथे जाऊन दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे जर लवकर निदान होऊन त्याच्यावर उपचार होणं शक्य आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आपण त्याला प्रतिबंध करणं हे सगळ्यात मोठा उपचार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी सजग राहायला पाहिजे की कुठे पाणी साचलं नाही पाहिजे, ही काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर मेघा जोगदंड, मेडिकल ऑफिसर, सिडको एनआर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, मनपा. सर, दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. तापमान जवळपास 40-42 पार जात आहे. एक आरोग्य विभागाच्या वतीनं काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? हा, ही गोष्ट बरोबर आहे. आपण पाहतोय की एप्रिलच्या फर्स्ट वीक पासूनच ऊन खूप जास्त तापतंय. 40 ते 42 डिग्रीपर्यंत तापमान झालेलं आहे. तर या सर्व याच्यामध्ये आम्ही जाहीर निवेदनसुद्धा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभाग, माननीय आयुक्त सर अमोलजी येडगे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्व जनतेला ज्या काही याच्यामध्ये काळजी घ्यायच्यात, याच्या ज्या हे आहेत त्याचं सुद्धा आपण म्हणजे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी दिलेली आहे. तरी या दृष्टीने सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की या उन्हाच्या वेळेस अननेसेसरी घराच्या बाहेर पडू नये. जे काही व्हाईट रुमाल, कॅप वगैरे जे आहे, जर खूप आवश्यकता असेल, काम असेल अर्जंट, तर ते लावल्याशिवाय त्यांनी बाहेर जाऊ नये. पाण्याची बॉटल आपल्याबरोबर असायला पाहिजे. अर्ध्या घंट्याला कंटिन्युअस पाणी, म्हणजे हायड्रेशन शरीराचं मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि या उपरांतही जर काही कुणाला तशा पद्धतीचा त्रास जाणवला, त्याची काळजी म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे मेल्ट्रॉन येथे सुसज्ज असं आपण उष्माघाताचा वार्ड आपण तिथं तयार केलेला आहे. आणि जर काही पेशंटला, आणि आमच्या ज्या काही सर्व 40 UPSC आहे आणि आपल्या इथे 5 आपला दवाखाना आहेत आणि जे 43 आरोग्यवर्धिनी सध्या जे चालू आहेत त्या ठिकाणच्याही सर्व वैद्यकीय अधिकारी, तिथले सर्व आमचे कर्मचारी यांना सुद्धा याबद्दल सर्व आम्ही त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांना त्याच्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. आणि या सर्व ठिकाणी आपण ORSचे कॉर्नर, ORT कॉर्नर जे आहेत ते आपण तिथं ठेवलेले आहेत. ORS आपल्याकडं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तर अशा ठिकाणी जर काही कुणाला हे असेल तर त्यांनी प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागामध्ये महानगरपालिकेची आरोग्य संस्था कार्यरत आहे. तर कुठलाही पेशंट असेल तर त्याच्या घराच्या अगदी जवळ त्या ठिकाणी त्या आरोग्य संस्थेत जाऊन ते उपचार घेऊ शकता. आणि या दृष्टीने घाटीमध्ये सुद्धा या सर्व आपले जे GMC आहे मेडिकल कॉलेज,
तिथं सुद्धा उष्माघाताचा विलाज केला जातो आणि आमच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलला सुद्धा याच्याबद्दल सर्व आम्ही तयारी केलेली आहे.